अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यावर अत्यंत प्रेम केलेला मी माणूस आहे. दादासाहेबांनी माझं अण्णाभाऊंच्या साहित्यावर मला वाटतं 2दा भाषणं ठेवली आहेत. ती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूबवर जाऊन ही भाषणं जरूर ऐकली पाहिजे. आजही माझं मत आहे की अण्णाभाऊ साठ्यांना फक्त भारतरत्न देऊन भागणार नाही, तर खरं तर साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या दर्जाचं साहित्य अण्णाभाऊंनी जन्माला घातलं. या देशाच्या भूमीमध्ये 2 माणसं साहित्याच्या अशा उंचीवर पोचलेली आहेत की खरं तर त्यांना साहित्याचे 1 काय 2 नोबेल पारितोषिकं दिली तरी ती कमी पडतील. ते एक संत तुकाराम आणि दुसरे अण्णाभाऊ साठे. पण आज प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की या मनुवाद्यांनी सर्व तऱ्हेचे नैतिक, अनैतिक, कायदेशीर, बेकायदेशीर, युक्त्या, क्लुप्त्या हे सर्व काही वापरलं आणि आत्ताची महाराष्ट्राची निवडणूक ही अक्षरशः ज्याला इंग्रजीमध्ये हायजॅक करणं किंवा सॅबोटाज करणं, सुरुंग लावून टाकलं लोकशाहीला आणि लोकशाहीचा मुर्दा पाडलेला. जल्लोष करतायत की पहा आमच्या विचाराला लोकांनी प्रचंड प्रमाणावर मतदान केलं. प्रत्यक्षामध्ये माझं मत आहे की नाही. या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या जनतेकडे तुम्ही जा, बहुजनांकडे जा, शेतकऱ्यांकडे जा, महिलांकडे जा, दलितांकडे जा, आदिवासींकडे जा. मला दिसतं की यांनी मतदानच त्यांना केलं नाही. तुम्ही आमची निवडणूक पळवलीत. तुम्ही सर्व यंत्रणांचा अत्यंत बिनदिक्कत निर्लज्जपणे वापर केला. कधी तुम्ही CBIचा वापर केला, कधी EDचा वापर केला, कधी इन्कम टॅक्सचा वापर केला, कधी सर्व माध्यमं वापरलीत, वाहिन्या वापरल्यात आणि शेवटी हे पुरलं नाही तेव्हा तुम्ही न्यायव्यवस्था पण वापरलीत. म्हणजे आमच्यासाठी जे अंतिम एक ठिकाण आम्हाला वाटलं होतं की हे ठिकाण तरी आम्हाला न्याय देईल. बंगालचे राज्याच्या उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते ते आत्ता निवृत्त झाले काही महिन्यांपूर्वी, आणि त्यांनी काय सांगितलं जाहीरपणे निवृत्त झाल्यावर की मी न्यायाधीश जरी असलो तरी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो. आणि आता चंद्रचूडांनी काय केलं? चंद्रचूडांनी सांगितलं की अयोध्येच्या वेळेला माझ्यापुढं प्रश्न पडला की निकाल काय द्यावा, आणि मी देवाला कौल लावला आणि देवाने यांच्या मनामध्ये कौल दिला की तुम्ही हा निकाल द्या. अरे जर देवाच्या कौलावर तुम्ही निकाल देशाचे देणार असाल तर मग एवढ्या न्याय व्यवस्थेची आणि न्याय यंत्रणेची सर्वोच्च न्यायालयाची मला गरज काय? एकेकाळी आमचा समाज कौल लावूनच अनेक गोष्ट करत होता. देवीला कौल लावला जायचा, देवाला कौल लावला जायचा, पाकळ्या लावल्या जायच्या, फुलांच्या चिटकवल्या जायच्या. डावी पाकळी खाली पडली तर हो, किंवा उजवी पाकळी खाली पडली तर हो. मग तुमच्या न्यायव्यवस्थेवर एवढा कोट्यवधी रुपयांचा आमच्या खिशातल्या